विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 26 जूनला मतदान. शाळांना लागलेल्या उन्हाळ्यात सुट्ट्या आणि गावी गेलेले शिक्षक मतदार या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाची 10 जून रोजी जाहीर करण्यात आलेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता ही निवडणूक 26 जून रोजी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने शुक्रवारी विधान परिषद निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार विधान परिषदेच्या 4 जागांची मतमोजणी 1 जुलै रोजी होणार आहे. विधान परिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील आणि नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत येत्या 7 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे रिक्त होत असलेल्या या 4 जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान विविध टप्प्यात सुरू असताना निवडणूक आयोगाने 8 मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या 4 मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर केली होती. निवडणूक आयोगाने आधी घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार या 4 मतदारसंघात 10 जून रोजी मतदान होऊन 13 जून 2024 रोजी मतमोजणी होणार होती. मात्र राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या आणि सुट्टीनिमित्त गावी गेलेले शिक्षक मतदार यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने 14 मे रोजी विधान परिषदेच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. आता जाहीर झालेल्या नव्या कार्यक्रमानुसार विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना 31 मे रोजी जारी केली जाईल. 7 जून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. 10 जूनला उमेदवारी अर्जाची छाननी तर 12 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. 26 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. तर 1 जुलै 2024 रोजी मतमोजणी हाती घेऊन निवडणूक निकाल घोषित करण्यात येईल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात हॉटेल्सला आग, मोठे नुकसान. कैसरमिल नाका आझादनगर या ठिकाणी असलेल्या न्यू दिल्ली जायका रेस्टॉरंट या हॉटेलला आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी 11:30च्या सुमारास समोर आली आहे. ही आग 20 मिनिटात नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या घटनेत रेस्टॉरंटमधील 03 रेफ्रिजरेटर, 1 कम्प्युटर, 2 AC युनिट, हॉटेलमधील सर्व लाकडी टेबल व खुर्च्या तसेच हॉटेलमधील संपूर्ण इलेक्ट्रिक वायरिंग जळून नुकसान झाले आहे. कैसरमिल नाका येथील हॉटेल्सला आग लागल्याची माहिती राहुल बर्गे यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिल्यावर राबोडी पोलीस, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली. तातडीने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर 20 मिनिटात नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. यावेळी 1 फायर वाहनासह 1
हाय राईज फायर वाहन आणि एक रेस्क्यू वाहन पाचारण केले होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बनावट मसाल्याची विक्री करणाऱ्या दोघांना अटक. 2 नामवंत कंपन्यांचा बनावट मसाला तयार करून त्याची बाजारात विक्री करणाऱ्या दोघांचा शांतीनगर पोलिसांनी पर्दाफाश करत ठोकल्या आहेत बेड्या. महेश लालता प्रसाद यादव 42, मोहम्मद सलमान मोहम्मद अफजल प्रधान 41 अशी अटक केलेल्या मसाला तस्करांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूर पश्चिम येथे राहणारे भिवंडी शहरातील एव्हरेस्ट कंपनीचे सेल्समन सचिन काशीनाथ पासलकर यांना टेम्पोमधून एव्हरेस्ट व मॅगी मसाल्याचा बनावट माल विक्रीसाठी शांतीनगरमधील जब्बार कंपाऊंड येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान दाखल तक्रारीच्या अनुषंगाने 17 मे रोजी विपोनी विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून वरील दोघा आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यावेळी आरोपींनी 1 लाख रुपयांची मॅगी व एव्हरेस्ट कंपनीचा बनावट मसाला विक्रीसाठी आणून ग्राहकांची आणि मसाला कंपनीची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी मोहम्मदकडे केलेल्या चौकशीत त्याने सदरचा बनावट मसाला सुरतमधून खरेदी केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी गुजरातमध्ये तपास केला असता सदर मसाला सुरेशभाई मेवाडा 22 वर्ष याने एव्हरेस्ट व मॅगी कंपनीच्या परवानगीशिवाय सुरतमधील पर्वतगाव येथील गाळा क्रमांक 128 मध्ये पॅकिंग मशीनद्वारे बनवून बनावट मसाल्याचा साठा करून ठेवल्याचे समोर आल्याने सदर गाळा तपासाच्या दृष्टीने सीलबंद केला असून मसाला तस्करांकडून टेम्पोसह बनावट मॅगी आणि एव्हरेस्ट कंपनीचा मसाला असा एकूण 4,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास शांतीनगर पोलीस ठाणे करत आहे. यंदाच्या पावसाळ्यात घोडबंदर कोंडीत. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदर मार्गावर गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरण, भुयारी गटारांची निर्मिती आणि डांबरी रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामे सुरू झाली आहेत. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या घोडबंदर मार्गावर गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरण, भुयारी गटारांची निर्मिती आणि डांबरी रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामे सुरू झाली आहेत. या कामांमुळे घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते, अंतर्गत रस्ते विविध प्राधिकरणांकडून खोदण्यात आले आहे. त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर बसत आहे. येत्या काही दिवसात पावसाची शक्यता आहे. रस्ते खोदकामे करण्यात आल्याने घोडबंदरमधील नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या कोंडीचा सामन्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. घोडबंदर मार्ग परिसरात कापूरबावडी ते गायमुखपर्यंत लोकवस्ती वाढली आहे. मुंबईपासून ठाणे शहर तुलनेने जवळ असल्याने या भागात गृह खरेदी करण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच गुजरात येथून उरण, JNPT, भिवंडी आणि नाशिक भागात वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूकही घोडबंदर मार्गावरून होत असते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांपैकी हा मार्ग महत्त्वाचा आहे. असे असले तरी विविध प्राधिकरणांमार्फत येथे कामे सुरू आहेत. 5 वर्षापासून अधिक काळापासून या मार्गावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या MMRDA माध्यमातून मेट्रो मार्गिकेच्या मेट्रो 4 या वडाळा, घाटकोपर, कासरवडली मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गिकेच्या निर्माणासाठी घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. तसेच खोदकामाच्या भोवती पत्रे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्य मार्गिका अरुंद झाल्या आहेत. त्याचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहेत. असे असतानाच घोडबंदर मार्गिकेच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येथील सेवा रस्ते मुख्य मार्गिकेला जोडले जाणार आहेत. ही कामे कासरवडवली भागात सुरू झाली आहेत. येथील दुभाजक आणि सेवा रस्त्यांमधील गटारे तोडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच कासरवडवली वाघबीळ भागातील अंतर्गत मार्गिका देखील खोदून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्याचे कार्य सुरू आहे. या खोदकामांमुळे वाघबोळी येथील रस्त्यांची अक्षरशः धूळधाण झाली आहे.